नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 5 ऑगस्ट 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपण मराठी साहित्य संमेलन, रीट, एक्सिमो फॉर्मेशन, भारतीय राष्ट्रध्वज, 5 म्युच्युअल्स, एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना, किमान आधारभूत किंमत, ॲक्सिस ऑफ रेसिस्टन्स, वुमन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे मराठी साहित्य संमेलना संदर्भात। सरळ जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। अध्यक्ष निवडीच्या आग्रहामुळे मुंबईच्या नावावर फुली, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे 98वे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे आणि जे की या ठिकाणी दिल्ली या शहरामध्ये केले जाणार आहे। मुंबई का दिल्ली यापैकी कोणत्या शहरामध्ये मराठी साहित्य संमेलन आयोजन करावे या संदर्भात एकूण खलबत चालू होती, परंतु या ठिकाणी जे काही साहित्य संमेलनाच्या बॉडीवरील व्यक्ती आहेत त्यांच्या पुढे काही अटी ठेवण्यात आल्या। शेवटी त्यांनी दिल्ली हा पर्याय या ठिकाणी निवडला आणि एकूण त्या संदर्भात ही न्यूज असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1, पहिले मराठी साहित्य संमेलन कधी झाले, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे पहिले मराठी साहित्य संमेलन 1910 साली झाले होते, म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। प्रश्न क्रमांक 2, मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपलं पहिलं मराठी साहित्य संमेलन आहे याचे पहिले अध्यक्ष म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी त्या ठिकाणी अध्यक्षपद भूषवलं होतं। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय डी। मित्रांनो, या ठिकाणी जे काही मराठा साहित्य संमेलन आहे त्या संदर्भात काही महत्त्वाचे फॅक्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले ते कोणत्या शहरामध्ये झाले, तर त्या शहराचे नाव आहे पुणे, हे या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे मराठी साहित्य संमेलन आहे ते प्रत्येक वर्षी या ठिकाणी त्याचं आयोजन केलं जातं आणि या वर्षी ते दिल्ली या शहरामध्ये होणार आहे। आणि पहिल्या महिला अध्यक्ष कोण, जर असा तुम्हाला प्रश्न आला मराठी साहित्य संमेलनाच्या, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे कुसुमावती देशपांडे या ठिकाणी पहिल्या मराठी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्ष होत्या। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी रीटच्या संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणते रीट भारताचे राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या विरोधात जारी केले जात नाही, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहिती असलं पाहिजे की रीट्स म्हणजे काय किंवा रीट कोणाकडून जारी केल्या जातात। तुम्हाला सर्वांना माहित असेल की आपल्याकडे आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 दरम्यान आपल्या राज्यघटनेमध्ये जे काही मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जे काही मूलभूत अधिकार या ठिकाणी आपल्या नागरिकांना देण्यात आले आहे, जर त्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी काय करावं? जर नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत असेल तर नागरिक त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टमध्ये दाद मागू शकतात। मग अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळे रीट्स या ठिकाणी सुप्रीम कोर्ट कडून जारी केले जातात। ते जे रीट्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला देण्यात आले आहे, ज्यामध्ये हेबियस कॉर्पस आहे, मॅन्डामस आहे, सर्शिओ आहे आणि क्युओ वॉरंटो आणि त्याचबरोबर प्रोहिबिशन, अशा प्रकारचे काही ते रीट्स आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी एक रीट्स असा आहे जो की या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना लागू होत नाही आणि तो आहे मॅन्डामस। म्हणजे मॅन्डामस म्हणजे काय हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मॅन्डामसचा अर्थ असा होतो की एखादी व्यक्ती जर सरकारी पदावर असेल आणि ती व्यक्ती जर त्याचं कार्य व्यवस्थित प्रकारे पार पाडत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट त्याचं जे काही कर्तव्य आहे, त्याची जी काही जबाबदारी आहे किंवा त्याचं जे काही कार्य त्याला देण्यात आलं आहे, ज्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे, ते कार्य त्यांनी पार पाडावं, अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी सुप्रीम कोर्ट कडून दिले जाऊ शकतात। म्हणजेच या ठिकाणी मॅन्डामसच्या अंतर्गत एखाद्या नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं असता त्या
मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्याचं कार्य सुप्रीम कोर्टकडून केलं जातं हे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय बी। या ठिकाणी जे हेबियस कॉर्पस आहे, हेबियस कॉर्पसचा काय अर्थ होतो, जर एखाद्या व्यक्तीला अलॉफुली म्हणजे अकायदेशीररित्या डिटेन केला असेल, नजरकैदेमध्ये केला असेल, तर अशा ठिकाणी सुप्रीम कोर्ट त्या व्यक्तीला सोडा अशा प्रकारचे आदेश हेबियस कॉर्पस या रिट्सच्या अंतर्गत देऊ शकतो। त्यानंतर आपल्याकडे सी म्हणजे सर्च्युरी आहे। सर्च्युरीच्या अंतर्गत जे काही कनिष्ठ न्यायालयामध्ये जर एखादा खटला चालू असेल आणि तो जो खटला आहे तो कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असेल किंवा कनिष्ठ न्यायालयामध्ये त्या खटल्यावर म्हणावी तशी प्रोग्रेस होत नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठ न्यायालय या ठिकाणी कनिष्ठ न्यायालयाकडून खटला काढून घेऊ शकते आणि तो जो खटला आहे तो वरिष्ठ न्यायालयामध्ये चालवला जाऊ शकतो आणि या संदर्भात जो काही आदेश आहे तो सुप्रीम कोर्ट देतं, जो की या ठिकाणी सर्च्युरीच्या अंतर्गत येतं आणि जे काही शेवटी आहे ते आहे क्विओ वॉरंटो। म्हणजेच एखादा व्यक्ती जर या ठिकाणी सरकारी पदावर बसला असेल तर त्या ठिकाणी ती व्यक्ती कोणत्या क्वालिफिकेशनच्या अंतर्गत त्या सरकारी पदावर बसली आहे, जर त्या व्यक्तीने ते जे पद आहे इलिगली धारण केलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार त्या व्यक्तीला ते सरकारी पद त्या ठिकाणी सोडावं लागतं। असे काही अर्थ या ठिकाणी आपल्याला रिस्टचे होताना दिसतात। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी ॲक्सिमो 4 मिशन संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। ॲक्सिमो 4 मिशन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, मंगळावर भारताची ही पहिली मोहीम असेल। नंबर 2, पूर्णपणे रोबोटिक मिशन असेल। नंबर 3, भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांची संयुक्त मोहीम आहे आणि वरील पैकी किती विधानं बरोबर आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही ॲक्सिमो 4 मिशन आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी ॲक्सिमो 4 मिशन हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन संदर्भात आहे, म्हणजे अंतराळामध्ये आपले एक स्पेस स्टेशन निर्माण करायचे आहे आणि त्या ठिकाणी भारतीय अंतराळवीर आणि जे काही नासाचे अंतराळवीर आहेत यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाईल किंवा त्यांचं जे काही पार्टिसिपेशन आहे त्यामध्ये ते केलं जाईल। म्हणजे या ठिकाणी एकतर ही मंगळावर भारताची पहिली मोहीम आहे हे जे विधान आहे ते चूक ठरतं। हे पूर्णपणे रोबोटिक मिशन आहे हेही या ठिकाणी चूक ठरतं, कारण या ठिकाणी आपण भारतीय अंतराळवीर असतील आणि जे काही इतर अंतराळवीर आहेत त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये। आणि मित्रांनो या ठिकाणी जे विधान क्रमांक 3 आहे तेही या ठिकाणी चूक आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याला की या ठिकाणी आपण इस्रो म्हणतो आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ज्याला की या ठिकाणी आपण नासा म्हणतो, या दोन संस्थांचा हा संयुक्त प्रकल्प आहे। म्हणजे या ठिकाणी वरील 3 विधानापैकी आपले एकही विधान बरोबर नसल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय डी, एकही नाही। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय ध्वजा संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। भारतीय राष्ट्रीय ध्वज संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्यामध्ये विधान क्रमांक 1, पिंगली व्यंकय्याने मूळ ध्वजाची रचना केली। विधान 2, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1929 च्या लाहोर अधिवेशनात प्रथम ध्वज सादर करण्यात आला। विधान 3, ध्वजाच्या रुंदीची उंची लांबीचे गुणोत्तर 2:3 आहे। नंबर 4 चे विधान, अशोक चक्राचा व्यास पांढऱ्या पट्टीच्या उंचीच्या 1/4 आहे आणि वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही भारताचा राष्ट्रीय ध्वज ज्याला की या ठिकाणी आपण तिरंगा म्हणतो, त्या तिरंग्याविषयी या ठिकाणी आपला हा प्रश्न आहे। तर तिरंगा हा जो ध्वज आहे त्याची रचना पिंगाली व्यंकय्या यांनी केली आहे, हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे। या ठिकाणी भारताचा जो राष्ट्रध्वज आहे तो सर्वप्रथम कोणत्या अधिवेशनामध्ये सादर करण्यात आला, तर तो मित्रांनो 1921 मध्ये विजयवाडा या ठिकाणी जे काही अधिवेशन होते ज्याचे की अध्यक्ष या ठिकाणी पिंगाली व्यंकय्या होते, त्यांच्याकडून या ठिकाणी हा राष्ट्रध्वज सादर करण्यात आला होता। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं ठरतं। विधान क्रमांक 3 अगदी बरोबर आहे। जो काही आपला राष्ट्रध्वज आहे त्याची उंची आणि त्याची जी काही लांबी आहे त्याचे जे काही गुणोत्तर आहे ते 2:3 या प्रमाणात आहे। म्हणजे या ठिकाणी विधान 3 आपलं बरोबर राहील आणि विधान 4 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। अशोक चक्राचा जो काही व्यास आहे पांढऱ्या पट्टीच्या उंचीच्या 1/4 नसून तो मित्रांनो 3
4 या प्रमाणामध्ये असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी 5 म्युच्युअल्स या संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। नुकतीच बातमीत उल्लेख केलेला 5 म्युच्युअल्स हा शब्द कशाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी 5 म्युच्युअल्स हा नुकताच बातमीमध्ये आलेला जो काही शब्द आहे तो या ठिकाणी चीन आणि भारत द्विपक्षीय संबंधांना मार्गदर्शक तत्वे या संदर्भात आहे। म्हणजे या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय सी। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही 5 म्युच्युअल प्रिन्सिपल्स आहेत किंवा जे काही 5 तत्व या ठिकाणी भारत आणि चीन यांच्यामध्ये जे काही द्विपक्षीय संबंध आहे त्यांना मार्गदर्शक करणार आहेत, त्या तत्वामध्ये जे पहिलं तत्व आहे ते आहे म्युच्युअल रिस्पेक्ट, म्हणजे एक दुसऱ्याचा आदर करणे। नंबर 2 चं तत्व आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंग, म्हणजे एक दुसऱ्याला या ठिकाणी समजून घेणे। नंबर 3 चं तत्व आहे म्युच्युअल ट्रस्ट, म्हणजे एक दुसऱ्याप्रती एकमेकांमध्ये विश्वास असणे। नंबर 4 या ठिकाणी आपण पाहू शकतो एकमेकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांची या ठिकाणी पूर्तता करणे। आणि नंबर 5 जे काही तत्व आहे ते आहे जे काही येणाऱ्या काळामध्ये घडामोडी आहेत किंवा आर्थिक विकास आहे तो अचीव करण्यामध्ये एकमेकांना सहकार्य करणे। या 5 तत्वाच्या आधारावर येणाऱ्या काळामध्ये भारत आणि चीन यांचे जे काही द्विपक्षीय संबंध असतील या संबंधांना या ठिकाणी आयाम दिला जाईल। या संदर्भात या ठिकाणी 5 म्युच्युअल्स हा शब्द अलीकडेच न्यूज मध्ये असलेला आपल्याला दिसतो। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजने संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजने संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 उत्पादन आणि सेवा क्षेत्रात प्रामुख्याने एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम योजनेद्वारे लक्षित आहेत। नंबर 2 चे विधान योजनेच्या अंमलबजावणीसाठी कामगार आणि रोजगार मंत्रालय जबाबदार आहे। आणि शेवटचे विधान मित्रांनो या ठिकाणी आहे रोजगार देणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून योजनेअंतर्गत कमी व्याजदरावर कर्ज दिले जाणार आहे। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 आहे ही दोन्ही विधाने या ठिकाणी अगदी बरोबर आहे। एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह या योजनेच्या अंतर्गत उत्पादन, ज्याला की या ठिकाणी आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो, आणि सेवा क्षेत्र जे काही सर्व्हिस सेक्टर आहे या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने या योजनेला लक्षित करण्यात आला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कामगार आणि रोजगार मंत्रालयावर देण्यात आली आहे। परंतु मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 3 आपलं चुकीचं आहे। या ठिकाणी जे कोणती व्यक्ती या ठिकाणी रोजगार देणार आहे त्या व्यक्तीला प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी आर्थिक मदत केली जाणार आहे आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला टॅक्स मध्ये काही सूट म्हणजे कन्सेशन ही दिलं जाणार आहे। या ठिकाणी त्या व्यक्तीला कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे या संदर्भात कसल्याही प्रकारची तरतूद या ठिकाणी एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेमध्ये देण्यात आलेली नाही। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ विधान 1 आणि विधान 2 बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी किमान आधारभूत किंमत, ज्याला की या ठिकाणी आपण मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो, त्या संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। खालील गोष्टींचा विचार करा। नंबर 1 ची गोष्ट कॉफी, रबर, कापूस, मका। वरीलपैकी किती पिकांना किमान आधारभूत किंमत दिली जाते किंवा मिनिमम सपोर्ट प्राइस दिलं जातं हे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी किमान आधारभूत किंमत किंवा मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे काय याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण एक्स नावाचं एक पीक घेऊया। या ठिकाणी सरकार काय करतं, एक्स नावाचं जे काही पीक आहे त्याची एक किंमत ठरवतं की या किमतीला आम्ही काय करू, या पिकाची खरेदी करू किंवा या ठराविक किमतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना परतावा देऊ। फॉर एक्झाम्पल एक्स नावाचे जे पीक आहे त्याची किंमत या ठिकाणी आपण प्रति क्विंटल 5000 घेऊया। ओके, मग या ठिकाणी जर इन फ्युचर मध्ये मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये या एक्स नावाच्या पिकाची किंमत जर 4000 झाली असेल तर या ठिकाणी सरकार शेतकऱ्याकडून 5000ने या एक्स नावाच्या पिकाची या ठिकाणी खरेदी करत असेल। जर या ठिकाणी मार्केटमध्ये या एक्स नावाच्या पिकाची किंमत 6000 झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना स्वातंत्र्य असेल की ते काय करतील, या ठिकाणी हे एक्स नावाचे जे काही पीक आहे ते मार्केटमध्ये ते विकू शकतात। म्हणजेच या ठिकाणी मिनिमम सपोर्ट प्राइस
अशी एक किंमत असते की ज्याच्या कमी शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याचं जे काही पीक आहे ते विकावं लागणार नाही। म्हणजेच या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे आपल्या प्रश्नामध्ये विचारण्यात आला आहे की या 4 पिकापैकी कोणत्या पिकांचा समावेश या ठिकाणी किमान आधारभूत किमतीमध्ये करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी कॉफी पीक आणि जे काही रबर पीक आहे यांचा समावेश मिनिमम सपोर्ट प्राइस मध्ये करण्यात आलेला नाहीये, परंतु कापूस आणि मका या 2 पिकांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, वरील 4 पिकापैकी केवळ 2च पिकांचा समावेश या ठिकाणी मिनिमम सपोर्ट प्राइस मध्ये करण्यात आलेला आहे। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न क्रमांक 9 जो की मित्रांनो या ठिकाणी ॲक्सिस ऑफ रेसिस्टन्स संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणते गट ॲक्सिस ऑफ रेसिस्टन्सचा भाग आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। गट हमास, हौती, हिजबुल्ला, पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही ॲक्सिस ऑफ रेसिस्टन्स हा जो गट आहे या गटामध्ये हमास, हौती, हिजबुल्ला आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद या सर्वांचा समावेश होतो। म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी, वरील सर्व। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी वुमन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। Consider the following statement about women entrepreneurship program recently seen in the news. Statement 1. It aimed to empower 25 lakh women across India, providing them resources to start and grow successfully businesses. Statement 2. It is a joint initiative of Niti Aayog and Ministry of Women and Child Development. चूज द करेक्ट स्टेटमेंट दॅट इज अवर क्वेश्चन। मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी वुमन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम हा जो आहे याचं मुख्य उद्देश म्हणजे किंवा जे काही एम आहे ते म्हणजे आपल्या देशामधील 25 लाख महिलांना या ठिकाणी अशा प्रकारची संसाधने उपलब्ध करून देणे की ज्याच्या माध्यमातून ते त्यांचा बिझनेस सक्सेसफुली ग्रो करतील। आणि नंबर 2 चे जे काही विधान आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं विधान आहे। या ठिकाणी हा जो इनिशिएटिव्ह आहे तो नीती आयोगाचा या ठिकाणी कसलाही संबंध नाहीये। या ठिकाणी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट जी काही एजन्सी आहे आणि मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटचा हा एक संयुक्त इनिशिएटिव्ह आहे। म्हणजेच या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 10 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय ए, ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 5 ऑगस्ट जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राइब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच जी काही आपली डिस्कशन आहे त्याची ही PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल। आज तेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।